नमस्कार, मी करत आहे म्हशीच्या दुधाचा खरवस. त्यासाठी घेतलं आहे हे सुंठ, वेलदोडे, साखर आणि चीक घेतला आहे म्हशीचा आणि म्हशीचंच दूध घेतलं आहे. आता हे मी बारीक करणार आहे आणि ह्याच्यात घालणार आहे. त्यासाठी मी साखर बारीक करून घेणार आहे. त्याच्यात ही वेलदोडे टाकत आहे. त्यासाठी लागणार आहे दूध 1 लिटर घेतलं आहे. फुलपात्र म्हशीचा चीक घेतला आहे. म्हशीच्या दुधाचा खरवस मी करत आहे. त्यासाठी ही साखर मी काढून घेतली आहे. हे 1 फुलपात्र मी म्हशीचा खरवस घेतला आहे, तो ह्याच्यात मी टाकते. आणि त्यासाठी ही सुंठ घेतली आहे. ही सुंठ पण मी टाकणार आहे ह्याच्यात. आणि हे 1 लिटर दूध घेतलं आहे म्हशीच्या खरवस करायचं आहे म्हणून. आता हे पण मी टाकत आहे. मी दूधसुद्धा थंडच घेतलं होतं म्हशीच्या खरवसासाठी, चिकासाठी. आता हे आपण ठेवूया. हे सगळं विरघळलेलं आहे. आपण आता ह्याच्यात कुकरमध्ये ठेवूया. हे असं कुकरमध्ये ठेवूया आपण. असं कुकरमध्ये ठेवलं आहे. हे पहा, कुकरमध्ये मी पाणी टाकलं होतं. तर हा कुकर लावूया. मध्यम गॅसवर ठेवूया. आता 15 मिनिटं ठेवूया. हा चीक गुळाचा पण होतो, पण मला साखरेचा करायचा होता म्हशीच्या दुधाचा खरवस, म्हणून मी साखरेचा केला आहे. ह्याला आता 3 शिट्ट्या करणार आहे आणि बंद करणार आहे गॅस. 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आता 15 मिनिटं झाली आहे. मी घालवत आहे गॅस. आता हा थंड करून घेऊया. आता कुकर थंड झाला आहे. आता काढून घेऊया. हे पहा, काढून घेऊया. आता ह्याला जरा थंड करूया. कुणी गुळाचा पण करतं, पण मी साखरेचा मला करायचा होता म्हणून मी साखरेचा केला आहे. हे पहा, आता ह्याला थंड झाला की मी ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे. घट्ट झाला, जरा अजून थंड झाला की वड्या पाडून घेणार आहे. आता आपण थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता आपण ह्याच्या वड्या पाडायच्या. ह्याच्या वड्या पाडूया.
कशी वाटली रेसिपी? छान वाटली. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.